तुम्ही कुठेतरी दर्शनाला जाताय त्या टायमाला कोणाच्या तरी दारातून जाताय मराठ्याच्या, त्यावेळेस त्यांनाही त्रास होतोय ना. मग तो रस्ता बंद करावा लागेल तुम्हाला व्याज. जर निवेदनावरती होणार असलं तर बाकीच्यालाही निवेदन लागू असतं ना मग महाराष्ट्रात. ह्याही गोष्टी होणारच आहेत आता उद्या. मला वाटतं निवेदनाचा परिणाम आहे. कारण घेतलं, कारण ते मुजीत नाही त्या निवेदनाला. त्यांना आंदोलन चिरडायला जागाच नव्हती आणि आम्ही मारतो ते निवेदन. आम्ही मुजीत नाही, मराठ्या पुढे काही किंमत नाही, काही किंमत नाही. आम्ही आदर्श, आम्ही आचारसंहितेचा सन्मान केला, आम्ही कायद्याचा सन्मान केला. आणि यांनी खोटं नाटक करून आमचे लोक गुतू नये, कारण हे लोक जणून पाटावर इकडे तिकडे हिंडले होते. मग गोरगरीब लोक लांबून येणार, यांनी दगडफेक गाडी करू नये, यांनीच फोडू नये, यांनीच गुतू नये, यांनीच कायदा सुव्यवस्था बिघडू नये. पडल्यावर बी हे एकामेकाला टाकील्यावर एकामेकाला शेत देणार. हे टाकल्याशिवाय का आता तुम्हाला सांगतो, निवडून येणारा टाकणार, पडणारा बी टाकणार. हे दोन यांच्या टाकाटाकीत हे होऊ शकतं. हे डाव आहे. आणि आम्ही तुम्ही पण 2 पावलं मागे घेतलं. मागे मग घेतलंच नाही, पण डाव ओळखला की मराठ्यांना एवढी संधी आणला सरकारला मराठ्यांना गुतवायची. तर मग आचारसंहितेचं पालन करू. पुढे काय करशील 8 तारखेला? आता आम्ही तर हे न्यायालयात प्रश्न विचारणारच आहेत. 8 तारखेला सुरू होणार. परवानगी दिली तरी बी, नाही दिली तरी, गोळ्या घातल्या तरी. फक्त मराठा समाजाला आयबीएन लोकमतच्या माध्यमातून माझी हात जोडून विनंती आहे की 4 जूनला आमरण उपोषण होणार, हे आता 8 जूनला होणार आहे. काही अडचणी आल्या होत्या, मराठा मोठा व्हायला लागला की फितुरी होती, हे मागही ठरलेलं आहे. पुढेही फक्त मराठा समाजाला हात जोडून विनंती, 4 जूनला अंतर्वालीत येऊ नका. आमरण उपोषण हे 8 जूनला होणार आहे, 2024ला सकाळी 10 वाजता. कोणीही काही निवेदन दिले असले तर बोलू नका, सोडून द्या. आणि आपण गिनित नाही त्या गोष्टीला, निवेदनाला कोणी बोलू नका, शांत राहा. निकालात बी कोण पडला, कोण निवडून आला, अजिबात मराठा बांधवांनी बोलायचं नाही, पोस्ट टाकायचं नाही, काय करायचं नाही. सरकारनं किती संकट माया पुढे उभा करून द्या, मला किती हरायचा प्रयत्न करून द्या. 4 दिवस फक्त उपोषण पुढे ढकललं, सरकार हादरलं. सरकार 100% मराठ्यांपुढे गुडघे टेकले. सरकारनं 100% गुडघे टेकले. यांनी आपले लोक फोडून टाकायला सुरुवात केली. मराठा पुन्हा जिंकलेला आहे. मी मराठ्याला आरक्षण देऊन जिंकल्याशिवाय सोडत नाही, तुम्ही काळजी करू नका. फक्त तुम्ही शांत राहा, कोणाला बोलायचं नाही. माझ्याकडून सगळ्याला शांततेचं हात जोडून आव्हान, सगळ्यांनी शांत राहा. काहीच करायचं नाही, महिनाभर बघू कोण काय करतंय काय नाही. शांत राहा आणि कोणालाही फोन करू नका, कोणाकडे जायची गरज नाही, काय नाही काय नाही. हे आपल्यात नव्हते असं सोडून द्यायचं, समाजात नसतेत काही. शांत राहायचं ही माझी हात जोडून विनंती आहे. 4 जूनला इकडे येऊ नका. आपण 8 जूनला आमरण उपोषण करणारी ही सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. काही कारण आलेत, आता आपणही उद्याच्याला आपले वकील बांधव सुद्धा मान्य न्यायालयात जाणार आहेत. मान्य न्यायालयानं आपल्याला याच्या अगोदर न्याय दिलेला आहे. मागच्या सभेला, परळीच्या टायमाला सभेलाही असं झालं होतं. त्यावेळेस जेला आपण मुंबईला निघालो, त्या टायमाला सुद्धा आपला मोर्चा येऊ नये, मान्य न्यायालयाने सांगितलं होतं येऊ द्या. आपलं आमरण उपोषण करताना सुद्धा मान्य न्यायालयाने आपल्याला न्याय दिला की आमरण उपोषण कोणी थांबू शकत नाही, त्यांचा अधिकार आहे, त्यांना तो द्यावाच लागणार आहे. त्यात त्यांना त्याविषयी मान्य न्यायालयाने झापलं होतं. यावेळेस सुद्धा आपण लगेच कोर्टात जाणार आहेत, आपण परवानगी घेणार आहेत आणि मिळाली परवानगी 100% न्यायालय आपल्याला न्याय देणार आहे. पण प्रशासनाला आणि शासनाला, सरकारला सांगतो, तुम्ही परवानगी दिली नाही दिली तरी 8 तारखेला पठ्ठ्या बसलाच म्हणून समजा, तुम्हाला यश नाही येऊन देणार. हा, सरकारला नाही, मुख्यमंत्र्याला नाही, गृहमंत्री तुम्हाला यशच नाही येऊन देणार मी जिंदगीत. निश्चितपणे या ठिकाणी बघितलं आपण, मनोज जरांगे पाटील यांनी सविस्तर भूमिका मांडलेली. आचारसंहितेचा सन्मान म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी 2 पावलं मागे जरी घेतली असली, 4 दिवस आंदोलन स्थगित असलं तरी 8 तारखेला मात्र त्या आंदोलनावर आजही ठाम आहे.